नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। शिवसेना उबाटाचे उमरखेड शहर प्रमुख अमोल नरवाडे यांचा शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश। भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व भाजपा शहर उपाध्यक्ष सुशांत भराडे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना उबाटाचे उमरखेड शहर प्रमुख व शहर संघटक बालाजी लोखंडे यांनी उबाटा शिवसेनेला रामराम ठोकत उमरखेड शहरात खिंडार पाडून आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। अमोल नरवाडे व बालाजी लोखंडे व त्यांच्या कार्यकर्त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होऊ शकतो। यावेळी जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने, जिल्हा सरचिटणीस महेश भाऊ काळेश्वरकर, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, शहराध्यक्ष अतुल खंदारे, दिलीप भाऊ सुरते, पुंडलिक कुबडे, अजय भाऊ बेदरकर, आनंदराव चिकणे, भीमराव चंद्रवंशी, विनोद अण्णा कन्नावार, सरपंच नागोराव हरणे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख अमोलजी नरवाडे, त्याचबरोबर शहर संघटक बाळासाहेब लोखंडे आणि त्यांच्यासोबत आज या ठिकाणी समस्त कार्यकर्त्यांचा ज्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला आहे, अशा सगळ्यांचं मी या आमच्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी नसून एक परिवार आहे आणि निश्चितपणानं अमोल भाऊ, मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की आपला संपूर्ण योग्य सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये राखला जाईल। आणि आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। बाळासाहेबांना आता या ठिकाणी सांगितलं की आता सरणावर जाईपर्यंत ही भारतीय जनता पार्टी कायम राहणार आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी पुढे जाण्याचा, पक्षामध्ये काम करण्याचा आम्ही निर्णय घेत असतो आणि त्या दृष्टीनं आपण आज आमच्या परिवारामध्ये या ठिकाणी सामील झाल्या। निश्चित परिवारामध्ये आपला पूर्ण योग्य सन्मान आम्ही या ठिकाणी ठेवू आणि संघटनेच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणानं आपल्या आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना चांगल्या पद्धतीची जबाबदारी देऊ। जबाबदारीचा सन्मान सुद्धा आम्ही या ठिकाणी पूर्णपणे राखू आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध शासकीय समित्या असतात, या समित्यामध्ये सुद्धा आलेल्या सर्व लोकांचं योग्य सन्मान ठेवून त्या ठिकाणी आम्ही पूर्ण आपला मान त्या ठिकाणी आम्ही राखण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो। निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ही होऊ घातलेली नगर परिषदची निवडणूक ही केवळ भारतीय जनता पार्टी, आमदार साहेब, प्रकाश पाटील साहेब, ससाने साहेब, खडसे साहेब किंवा आम्ही सर्व आमच्या सर्वासाठी प्रतिष्ठेची नसून ही निवडणूक उमरखेड शहराच्या प्रत्येक नागरिकासाठी या ठिकाणी प्रतिष्ठेची आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण मागच्या 8 वर्षामध्ये ससाने साहेब नगराध्यक्ष झाले तेव्हापासून तर किसनराव वानखेडे साहेब आमदार झाले तोपर्यंत आपण कशा पद्धतीनं या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलेलं आहे आणि निश्चितपणानं आपण काल या ठिकाणी जी कामं केले आणि जी कामं मंजूर झाली आहे याची यादी आपण या ठिकाणी प्रकाशित केली आहे। ही यादी पाहिल्याच्या नंतर आपल्या सगळ्याच्या लक्षात येईल। मला आता 1-2 पत्रकार परिषद झाली, पाटील साहेब आता जमाल सिद्दीकी जे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अल्पसंख्याक मोर्चाचे त्यांची, तर मला प्रतिष्ठित असलेल्या 4-5 पत्रकारांना सांगितलं की आमच्या कॅल्क्युलेटरमध्ये आकडे बसत नव्हते म्हणे, एवढे सगळे कामं तुम्ही त्या यादीमध्ये टाकले। तर त्यातला एक पत्रकार तुमचा मित्र आहे, तर त्यानं सांगितलं की बाबा आम्ही याच्यात काही खोचक काढलं नाही। तर मी त्याला सांगितलं माझं तुला ओपन चॅलेंज आहे, काही असेल तर काढणं, जे काम आमच्याकडे प्रशासकीय मंजुरात झालेलं आहे तेवढेच कामं। आणि त्या यादीमध्ये विशेष गोष्ट आमदार साहेब आपण जी घेतली आहे त्याच्यामध्ये केवळ ज्या कामाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या आहे, जी कामं मंजूर झाली आहे,
शासनाची मान्यता मिळाली आहे, परंतु ती कामं सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतली नाही, कारण त्याच्यामध्ये कधी एखाद वेळा बदल सुद्धा होऊ शकतो. ज्या कामाला शासनाकडून मंजुरात मिळाल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ज्या कामावरचा निधी परिपूर्ण नगर परिषदच्या अकाउंटमध्ये जमा झाला त्याच कामाची आधी आपण त्या ठिकाणी घेतली आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं आपल्याकडे मंजूर झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी सार्थकी ठरवायचं आहे आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सगळ्या जणांना मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. आणि त्यामुळं निश्चित आपल्या सगळ्याचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये परत एकदा स्वागत करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना मी या सगळ्याच्या साक्षीनं शब्द देतो की या ठिकाणी आमदार साहेब असतील, ससाने साहेब असतील, पाटील साहेब असतील, खडसे साहेब असतील, उत्तमराव इंगळे साहेब असतील, आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी असू, आम्ही सगळेजण आपल्या आलेल्या सर्व कार्यकर्त्याचा योग्य सन्मान ठेवू, आपला मान सन्मान, आपला रुतबा कायम ठेवून आपल्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची अशीच घोडदौड या ठिकाणी आपण चालू ठेवू एवढं अभिवचन देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप 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 आभार मला प्रवेश दिल्याबद्दल. आता मी काय जास्त बोलू शकत नाही कारण बोललो नाही आणि मेहनतीने आणि चिकाटीने काम करत आणि आपल्या पक्षाचा आणखी जोमाने लागल कामाला बरंच काम करू. बालाजी बोला. शिवाजी महाराजांचा पुतळा जे मानाने त्या ठिकाणी ठेवला त्याच्यासाठी संघर्ष करणारा संघर्ष योद्धा अमोल नरवाडे आणि या ठिकाणी बालाजी लोखंडे या संघर्ष योद्ध्याचा शेकडो कार्यकर्त्यांचा मोठ्या पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करण्यासाठी भाजपाची मंडळी नितीन भूषणा, प्रकाश पाटील देवसरकर, माननीय ससाने साहेब आणि तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष अतुल खंडारे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आलेले भारतीय जनता पार्टी